4 औषधी मी त्या सांगितल्या आहेत, त्याला तुम्हाला काम करायचं उद्यापासून. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम, काहीच बदल नसं झाला तर जबाबदार मी माझ्याकडे. मी कुठलंही औषध न देता या 4 गोष्टीच्या भरोशावर तुम्हाला 50% बदल करतो. हवा, हवा म्हणजे काय? तिथं मला ऑक्सिजन अपेक्षित आहे. प्राणमित्र किंवा प्राणायाम हा काय प्रकार आहे? शरीर आणि मन, शरीर शुद्ध करणे आणि मन स्थिर ठेवणे, या 2 गोष्टी आपल्याला करायच्या. मन स्थिर ठेवण्यासाठी प्राणायाम आणि शरीर शुद्ध करण्यासाठी योगा. या 2 गोष्टीचं जर कॉम्बिनेशन आपल्याला करता आलं तर आपण जिंकतो. प्राणायाम म्हणजे काय? प्राणवायूचा आयाम म्हणजे नियम. चला आपण प्राणायाम. आता प्राणवायू म्हणजे काय? ऑक्सिजन. आता ऑक्सिजन मी सांगितलं तुम्हाला, ऑक्सिजन कमी पडला की तुम्हाला पहिल्यांदा जांभळी येते. आता हा ऑक्सिजन कमी पडला तर आपल्या शरीराला ऊर्जा निर्माण होण्याचं प्रमाण कमी होते, कारण हा ऑक्सिजन आणि रक्तातलं हिमोग्लोबिन एकत्र आलं की शरीरात ऊर्जा निर्माण होते. बरोबर आहे? हा ऑक्सिजन कमी पडला की इकडे ऊर्जा कमी पडत, मग शरीराला ऊर्जा कमी पडली त्याचे सिम्पटम चालू होतात. आता हा ऑक्सिजन कायमस्वरूपी 30% तुम्हाला कमी पडत आहे रोज. का? एक तर तुमच्या आमच्या जीवनातले कष्ट संपले आणि रोज आपण प्राणायाम करत, रोज आपण व्यायाम करत. त्यामुळे काय झालं की लंग्स कॅपॅसिटी हळूहळू कमी होऊ लागली आणि ही कॅपॅसिटी तुमची 70% पर्यंतच वर्किंग आहे आज. असं मी नाही सांगत, संशोधक सांगतात. 70% पर्यंत तुमचं लंग्स आज कमी पडत आहे, कार्य करून राहिलं. 30% लंग्स तुमचं कोलॅप्स, म्हणजे तुम्हाला दर दिवसाला 30% ऑक्सिजन कमी पडेल. 30% ऑक्सिजन कमी पडला तर तिकडे हिमोग्लोबिनला 30% ऑक्सिजन कमी जाईल, त्याच्यामुळे 30% एनर्जी तुमची प्रोडक्शन कमी होईल. आता 70% एनर्जी प्रोडक्शन सुरू झालेलं आहे बॉडीमध्ये, तेवढ्यावर बॉडी 100% चालवत आहे. म्हणजे कुठेतरी कोणत्या तरी पार्टला अडचण निर्माण होईल. मग त्याला आपण नाव देतो हा पायच दुखून राहील, वाटच लागून येते, केसच पिकतात, त्वचावर सुरकुत्या येतात, पोटच साफ होत नाही, भूकच लागत नाही, लगेच होत नाही, डोळे चुरचुरतात, तोंड सुकल्यासारखं होतं. असं असं सर्व 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 आपण पाळा बसतो. त्याच्या मुळात जर गेलं तर हे सापडते कारण आपण की 100% ऑक्सिजन द्याला. प्राणवायू काय करते तुम्हाला? प्राणायाम काय करते? तुमचं लंग्स पूर्ण कॅपॅसिटीत असते, फुल 100% वर्किंग मध्ये आहे. त्याला कुठे नियम असतो, पाणी कसं पिलं पाहिजे. इथं चुकलं आपण, पाणी जर चुकीच्या वेळात पिलो तर सर्वात पहिल्यांदा शरीरात वायू निर्माण होतो, ज्याला आपण वात म्हणतो. आणि एकदा जर हा वायू निर्माण झाला तर याचे भाऊबंद आहेत 80 आणि 80वा यायचा भाऊ आहे कॅन्सर. कॅन्सर जर एखाद्याला निर्माण होत असेल तर त्याच्या शरीरात पहिल्यांदा वायू निर्माण होतो, वात. म्हणजे कॅन्सर जर व्हायचा असेल तर तुम्हाला 80 भावंडांना खेळवत खेळवत जावं. मग आपण पहिल्यांदाच तिथं त्याला रोखलं तर कदाचित तुमच्या आमच्या शरीरात कॅन्सर होणार. तर या पाण्याचं टेक्निक काय आहे? पाणी पिण्याचा नियम किती आहे? ढोबळ मानानं एक मोकळ्या पद्धतीने एक गोष्ट लक्षात ठेवा की शरीराला पाणी किती. ढोबळ मानानं सांगतो, परफेक्ट नियम प्रत्येकाच्या शरीरानुसार वेगळाच असतो, पण ढोबळ मानानं काही तर माहित असलं पाहिजे. गावला जायचं आहे तर तुम्हाला एवढं तर माहित असलं पाहिजे तू बस स्टँडवर जावं लागते, एसटी कोणती पकडायची नंतर. प्रत्येकाला पाणी किती पाहिजे तर 1 लिटर पाणी
प्रति 20 किलोग्राम वजन. 60 किलो तुमचं जर वजन असेल तर 3 किलो पाणी लागेल, 3 लिटर पाणी. ठीक आहे, हे झालं ढोबळ मानानं. पावसाळ्यात कमी लागेल, उन्हाळ्यात थोडंसं अधिक लागेल. 3 बॉटल घ्यायच्या, त्याच्यातलं संपलं तर नंतर पाण्याकडे पाहतच नाही का अंदाजीचं असं करायचं. काळ वेळेनुसार, दिवसमानानुसार, प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार बदलत. आता पाण्याचा सर्वात पहिला नियम तर उषापान. उषापान काय आहे की सकाळी उठल्याबरोबर पाणी पिलं पाहिजे, गुळणा न करता. याच्या मागचं कारण काय तुम्हाला कदाचित नाही कळलं. याच्या मागचं शास्त्र आहे, कारण आहे ते मी सांगतो तुम्हाला. ते सांगितल्यावर कदाचित की आपण रात्री जेवण केलेलं आहे, अन्नाचं डायजेशन झालेलं आहे, अन्नाचा पचलेला भाग खाली सरकलेला. आता पोट रिकामं आहे, आतड्यात अन्न गेलेलं. आता या पोट रिकामं झालं असलं तरी तिथं ऍसिड जे आलेलं आहे अन्न पचवण्यासाठी, याचा काही पार्ट तिथं शिल्लक असतो, खूप हेवी कॉन्सन्ट्रेट असतो. हा पार्ट शिल्लक राहतो. आता हा अन्न पुढे गेलेला आहे, काही पार्ट ऍसिडचा शिल्लक राहिलेला आहे. आता हा पार्ट न्यूट्रल करण्यासाठी रात्रभर तुमच्या शरीरानं तोंडामध्ये लाळ निर्माण करून दिलेली आहे. हे उत्तम अल्कलाईन मटेरियल आहे. जगातलं सर्वात चांगलं ऍसिडिटीचं औषध जर कोणतं असेल तर तुमची लाळ. जगातलं सर्व ते ऍसिलॉक वगैरे हे जे काही आपण पाठ करून ठेवलं, हे सारे कृत्रिम आणि खोटे, टेम्पररी. परमनंट सोल्युशन तुमच्याजवळ केलेलं आहे. ही लाळ तेवढीच निर्माण करते शरीर आतमध्ये ऍसिड किती प्रमाणात. आणि आपण काय करतो, उठल्यावर बेसिनवर जातो, गडगड गडगड करतो. हे महागडं अनमोल औषध फेकून देतो, ते ऍसिलॉक घरात. मला एवढंच म्हणायचं, ते ऍसिलॉक फेकून द्या या औषध आतमध्ये. सकाळी मस्त एक चूळ भरायची आणि ते पाणी गिळून तुमची ऍसिडिटी हळूहळू 3 महिन्यात बऱ्यापैकी तुम्हाला जागेवर आल्यासाठी दिसत. सिव्हिअर ऍसिडिटी वाल्यासाठी सांगतो. ठीक आहे. त्यानंतर पाणी पिण्याचा दुसरा नियम आहे, एक तर आंघोळीच्या अर्धा तास पाणी प्या, नाही तर आंघोळीच्या अर्धा तासानंतर. तिसरा पाणी पिण्याचा नियम आहे, जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्या, जेवणानंतर 1 तासानंतर. आणि चौथा नियम आहे पाण्याचा की जशी जशी रात्र वाढत जाते तसं तसं पाणी पिण्याचं प्रमाण कमी करते. हे झाले पाणी पिण्याचे वरवरचे. आता जेवणाचं काय, जेवणानं तर सर्व बेकार केला आपल्या स्थिती. मी आधीच सांगितलं तुम्हाला की माणूस जर आज दवाखान्यात जात असत तर या खाण्याच्या सवयी पाहिजे चालू. सारं टॉक्सिक मटेरियल सारं जमा होऊन राहिलं, जे विड्रॉलच नाही होऊन राहिलं. थायरॉइड काय आहे, कोलेस्ट्रॉल काय आहे, रक्त घट्ट होते म्हणजे काय होते, हे सर्व आपल्या खाण्यातला अधिकाचा अंश आहे, जो पाण्या कोपऱ्यात जाऊन बसून राहिलेला आहे. कोलेस्ट्रॉल म्हणजे शरीरातलं, रक्तातलं फॅट. चरबी म्हणजे शरीरातलं फॅट. चरबी आपोआप शरीर निर्माण करते का, नाही करत, कारण त्याच्याजवळ ती व्यवस्था आहे. चरबी मग तयार होतो मध्ये, जे अधिकचं खातोय पचल्यानंतरही जे शिल्लक राहते, ज्याचं युटिलायझेशन नाही होत, मला एनर्जीची गरज नाही, 5000 किलो कॅलरीज खाल्ल्या, 2000 वापरल्या, 3000 किलो कॅलरी शिल्लक आहे, हे सर्व किलो कॅलरी नंतर चरबीत जमा होईल. आणि ते मग या कातडी खाली साचते, त्याच्यानंतर इंद्रिया भोवती साचते, हार्ट भोवती साचते, किडनी भोवती साचते, तिथं तिथं त्याचं प्रेशर आणते, तिथं तिथं त्याचं काम कमी करते. आपण म्हणतो की मला युरिन पास होत नाही, मग डॉक्टर औषधी देतो. अरे पण ते चरबी साठली आहे, त्यानं ते ब्लॉक करून राहिलं ना, त्याचं का? मूळ समस्या ते आहे, उपाय वेगळे चालू आहे, त्याचं का? प्रॉपरली आपल्याला काम करावं. जेवणाचे ढोबळमानानं मी माझ्या अनुभवातून सांगितलेले असंख्य लोकांचे असंख्य विचार आहेत, पण सरळ सरळ मी 4 भाग केले आहे की दिवसात 4 वेळा. कोणत्या वेळा त्या तुमच्या तुम्ही ठरवा, पण 4 वेळा ज्या ठरवल्या आहेत त्याच्याशिवाय खाण्याला तोंड उघडू नका.
पिता येईल पाणी, चहा वगैरे मदत घेता येईल. आणि 4 वेळा तुम्हाला फक्त खाण्यासाठी तोंड उघडायचं आहे, त्यातलं 2 वेळा जेवणासाठी उघडायचं आहे. बाकीच्या 2 वेळा तुम्हाला फक्त अल्प आहार घ्यायचा आहे. तो अल्पच असला, एखादं फ्रूट, 2 बिस्किट, फूडवर काही असंच असतं. याच्यापेक्षा जर समजा तुम्ही जास्त घेत राहिले तर मग हे सर्व चित्र विचित्र आजार तयार होतील. असंख्य लोकांचे असंख्य विचार आहेत. काही जास्त भानगड करायची गरज नाही. मी स्वतः प्रॅक्टिकल करून पाहिला आहे सर्व गोष्टीचं. तर मला हा नियम बरा वाटलेला आहे की 4 वेळा खाण्यासाठी तोंड उघडायचं, त्याच्याशिवाय खाण्यासाठी तोंड उघडायचं नाही. त्यातलं 2 वेळा जेवणासाठी, आणि जेवण करायचं असताना 1 चौक किंवा अर्धी भाकर कमी खायची, किंवा अर्धी पोळी कमी खायची, किंवा 2 घास कमी खायचे. झालं. आणि शेवटचं महत्वाचं औषध आहे निद्रा. कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 7 एवढी